नमस्कार मित्रांनो. आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एकदा एका शेतकऱ्याने शेजाऱ्याची निंदा नालस्ती केली आणि स्वतःची चूक लक्षात आल्यावर धर्मगुरूकडे जाऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला. एक पिशवीभर पिसं गावाच्या मध्यवर्ती भागात जाऊन टाकून ये, असं धर्मगुरूने त्याला सांगितलं. त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याने केलं. नंतर धर्मगुरूने त्याला ती पिसं गोळा करून पिशवीत भरून आणायला सांगितले. शेतकरी पिसं गोळा करायला गेला, तर सर्व पिसं उडून गेलेली दिसली. तो रिकामी पिशवी घेऊन धर्मगुरूकडे परत आला. धर्मगुरू म्हणाला, "तुमच्या शब्दालाही हेच खरं आहे. तुम्ही सहजपणे बोलून टाकता, परंतु तुम्हाला ते शब्द परत घेता येत नाहीत, म्हणून शब्द काळजीपूर्वक वापरा." बऱ्याचदा माणूस जेव्हा मनात येईल ते बोलून टाकतो, तेव्हा त्याला न आवडणाऱ्या गोष्टीही ऐकून घ्याव्या लागतात. व्यवहार चातुर्य बाळगले तर अशी पाळी येत नाही. व्यवहार चातुर्य म्हणजे आपले शब्द शहाणपणाने आणि काळजीपूर्वक निवडणं आणि कुठं थांबायचं याची जाणीव असणं, म्हणजेच काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. एखादा माणूस बुद्धिमान असेल, पण त्याच्याकडे व्यवहार चातुर्य व तारतम्य नसेल, तर त्याला कोणी फारसं जवळ करत नाही. शब्दातून आपला दृष्टिकोन व्यक्त होतो. शब्दामुळे माणसांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि संबंध बिघडू शकतात. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा शब्दांनी जास्त लोक दुखावले गेले आहेत. मनात येईल ते बोलण्यापेक्षा उचित तेच बोलायचं ठरवा. यातून आपण काय शिकलो, तर शब्द हे माणसाला एकदा बोलून गेल्यानंतर परत माघारी घेता येत नाहीत. जसं झाडाचं पान तोडलं तर आपण पुन्हा झाडाला ते जोडू शकत नाही. तसंच गेलेला तोंडातून एखादा शब्द आपण परत माघारी घेऊ शकत नाही. एकदा दुखवलेल्या माणसाला आपण पुन्हा कितीही चांगले वागलो तरी त्या शब्दांचे घाव पुन्हा पुसू शकत नाही. म्हणजे मूर्ख माणूस विचार न करता बोलतो आणि शहाणा माणूस बोलण्यापूर्वी विचार करतो. कधीही भरून न येणारे नुकसान कटू शब्द करू शकतात. म्हणून कोणालाही बोलण्यापूर्वी विचार करून बोला, हेच महत्वाचे आहे.